पहा क्वेश्चन काय, अ पार्टिकल मूव्स फ्रॉम द पॉइंट 2.0 आय कॅप, म्हणजेच त्याला 2 आय कॅप म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर काय 4 जे कॅप मीटर. एक पार्टिकल आहे तो कुठून स्टार्ट केलाय त्याने मूव्ह करायला, फ्रॉम 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप पासून मूव्ह करायला स्टार्ट केलंय. ठीक आहे, म्हणजे एक्स वाय ऍक्सिस आहे, ही वाय आहे, ही एक्स आहे. ठीक आहे, एक पार्टिकल आहे सपोज, तर तो पार्टिकलनी मुवमेंट कोणत्या पॉईंट पासून स्टार्ट केली, 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप पासून मुवमेंट स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे, पुढे काय झालंय पहा, विथ इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी किती आहे, इनिशियल वेलॉसिटी आपण यू ने डिनोट करतो, ते किती आहे सांगा, 5 आय कॅप प्लस, बघा सांगा, 5 आय कॅप प्लस 4 के कॅप, जे कॅप आहे ना रे, 4 जे कॅप, एक्स वाय ऍक्सिस आहे म्हणून. ठीक आहे, मीटर पर सेकंड. इट इज ऍक्टेड अपॉन, लक्ष द्या, इट इज ऍक्टेड अपॉन बाय कॉन्स्टंट फोर्स विच प्रोड्युसेस अ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. मग काय होतं, त्या पार्टिकलवर आपण काय लावलंय, कॉन्स्टंट फोर्स लावला आणि त्याच्यामुळे ती बॉडी काय झाली, ॲक्सेलरेट झाली. ठीक आहे, आणि मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू किती आलंय ते, 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप इतकं ॲक्सेलरेशन. तर विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम द ओरिजिन ॲट टाइम 2 सेकंड्स. पार्टिकलचं डिस्टन्स काय आहे ॲट टाइम टी सेकंड्स, टी इज इक्वल टू 2 सेकंड्स. ओरिजिन पासून विचारल्या, ओरिजिन पासून काय डिस्टन्स आहे पार्टिकल वेन टाइम इज ॲट 2 सेकंड्स. क्वेश्चन कळालाय, नक्की कळालाय. ठीक, काय यूज करणार बरं याच्यात, कोणाला काही हे आयडिया, तुमच्याकडे पहा यू आहे, ए आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करायचं आहे. एस इज इक्वल टू काय आहे, काय यूज कराल, काय यूज कराल, यू काय म्हणजे, यू इज इनिशियल वेलॉसिटी. इथे याचं एसचं कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे का तुम्हाला, सांगा काय ते, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सगळ्या टर्म्स तुमच्याकडे आहेत, त्या फक्त पुट करायच्या तुम्हाला. ठीक आहे, मग एस इज इक्वल टू काय येईल बरं, यू, यूची व्हॅल्यू काय आहे 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप. टीची व्हॅल्यू काय आहे, टी 2 सेकंड्स आहे ना, बरोबर, टीची व्हॅल्यू 2 सेकंड्स प्लस हाफ, एची व्हॅल्यू काय 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप. टी स्क्वेअर म्हणजेच काय, 2 चा स्क्वेअर म्हणजेच काय 4. ठीक आहे, किती येईल ते मग, 5 टू जा 10 आय कॅप, 4 टू जा 8 जे कॅप प्लस हा 2 1 जा 2 2 जा होईल आणि 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल, प्लस 8 आय कॅप प्लस 8 जे कॅप. ठीक आहे, आय कॅपच्या टर्म्स ॲड करा, जे कॅपच्या टर्म्स ॲड करा, काय मिळेल पहा बरं, 18 आय कॅप प्लस 8 प्लस 8 16 जे कॅप. ठीक आहे, ही जी डिस्प्लेसमेंट मिळाली, ही डिस्प्लेसमेंट ओरिजिन पासून आहे का रे, नाही, ही डिस्प्लेसमेंट कुठून आहे, या पॉईंट पासून पार्टिकल ज्यावेळी पुढे जातो त्यावेळीची डिस्प्लेसमेंट ही आहे. तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ओरिजिन, ओरिजिन पासून डिस्टन्स काय आहे ते विचारलंय. ठीक आहे, क्वेश्चन कळाला का तुम्हाला, काय परत एकदा वाचते पहा, पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉईंट, हा पार्टिकल कुठून मुव्हिंग स्टार्ट केलं त्यांनी, या पॉईंट पासून मुव्हिंग स्टार्ट केलं. ठीक आहे, विथ इनिशियल वेलॉसिटी, काही ना काहीतरी त्याला वेलॉसिटी होती, ती वेलॉसिटी मिळाल्यानंतर पार्टिकल एका पॉईंटला आला. ठीक आहे, सपोज या पॉईंटला आला, फ्रॉम ए टू बी या पॉईंटला आला तो. ठीक आहे, इथून इथपर्यंत आता आपण कॅल्क्युलेट केलं, इथून इथपर्यंत ज्यावेळी त्याची इनिशियल वेलॉसिटी ही होती, ॲक्सेलरेशन हे होतं आणि टाइम 2 सेकंड्स होता, त्यावेळी पार्टिकल या पोझिशनला येऊन पोहोचलाय. कुठं पोहोचलाय, 18 आय कॅप आणि प्लस 16 जे कॅप या पोझिशनला येऊन पोहोचलाय तो. ठीक आहे, कुठं पोहोचलाय, 18 आय कॅप प्लस 16 जे कॅपला पोहोचलाय. हे समजलंय का, कुठं पोहोचलाय. पण तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय, डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, ओरिजिन पासून किती आहे. ठीक आहे, मग ओरिजिन पासून काय येईल बरं, इथून इथपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे काय येईल ते, पहिलं डिस्टन्स किती होतं, 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप इतकं होतं. ठीक आहे, आणि नंतरचं किती आहे, 18 आय कॅप प्लस 16 जे कॅप, म्हणजे टोटल किती झालं पहा बरं, 20 आय कॅप प्लस 20 जे कॅप झालं, बरोबर का. म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट कुठून ओरिजिन पासून किती झाली, एवढी झाली. तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचं आहे, ऑब्व्हियसली तर मॅग्निट्यूड दिल्या म्हटल्यानंतर मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे. मॅग्निट्यूड कसं फाइंड करतो आपण, स्क्वेअर रूट ऑफ आय कॅपचे कंपोनंट किती येतो, 20 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. यालाच काय लिहू शकतो तुम्ही, 400 प्लस 400, 2 टाइम्स ऑफ 400, बरोबर. 400 बाहेर आला, काय मिळेल, याला काय लिहू शकता तुम्ही, 400 प्लस 400, बरोबर. म्हणजेच काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स ऑफ 400 ना, बरोबर. मग 400 बाहेर घ्या, काय होतो 20, स्क्वेअर रूटच्या बाहेर आला काय होतो 20, म्हणजे 20√2 मीटर हे तुमचं फायनल आन्सर असेल, विच इज ऑप्शन बी. समजलंय का. आणि क्वेश्चन नीट वाचत जा, इथं फ्रॉम ओरिजिन सांगितलंय, तुम्ही इथे झाला इथून पुढे केलं फायदा नाहीये.
ठीक आहे सर पॉज हो